पाहुण्याला जरी एखाद्या बियाण्याला ट्रॉलीवर ऊस दिला, गाडीवर दिला, तरी त्याच्यावरती कारवाई होत होती. बैलगाड्या सहज जप्त होत होतं, पोलीस ठाण्यात जमा होत होतं. विलासराव देशमुखांना आम्ही असे काही प्रश्नोत्तर सरबत्ती केली, त्यांना खरं म्हणजे ऐकून घ्यायची सवयच नव्हती, पण आमच्या पुढे काही चालत नव्हतं. त्यामुळं मग त्यांनी पोलिसांच्यावर आयमाय काढली. आम्हाला असं करायचं नाहीये. शरद जोशींनी अत्यंत प्रांजळपणे सांगितलं, ही जातीवादी गिधाड तुमच्या भाकरीचा घास तुमचा हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. ते FRP आता कारखानदार FRP देणं अवघड आहे म्हणतात, आणि राजू शेट्टी म्हणतो की FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही, छताडावर बसून घेऊन नरड्यातनं काढेल. इथं तुम्हाला विरोध दिसतो त्या दोघांचा, पण दोघांचं सूत्र एक आहे की FRPच्या पुढं भाव जाऊ द्यायचा नाही. ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली त्या सगळ्यांच्या बद्दल माझा राग आहे. माझा सगळ्यात मोठा राग आहे शरद पवारांच्या बद्दल आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, एक झुंजार शेतकरी नेता, एक राजकारण तळहातावरती पाहिलेलं व्यक्तिमत्व म्हणून रघुनाथ दादांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. तर त्यांच्या राजकीय भूमिका, आगामी निवडणुकामध्ये ते कशा पद्धतीने लढणार आहेत, शेतकरी संघटनेची वाटचाल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, या विषयावरती आपण त्यांना बोलते करणार आहोत. रघुनाथ दादा, लेट्सअप मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. दादा, आता आपण जर पाहिलं की शेतकरी संघटनेचे कोण जर स्वरूप पाहिलं, तुम्ही आहात, राजू शेट्टी आहात, सदाभाऊ खोत आहेत, तिकडे रविकांत तुपकर आहेत, आणि ही संघटना दिवसेंदिवस फुटतच चाललेली आहे. तर हा शेतकरी संघटनेला फुटीचा शाप कशामुळे लागला? फुटीचा शाप हा फक्त काही शेतकरी संघटनेलाच आहे असं काही नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही संघटना, RPF पासून तरी कोणत्याही पक्षाची छकलं, शिवसेनेची छकलं, असं बघितलं तर ते काही आम्हाला शाप आहे असं नाही. पण याच्यामध्ये जशी संघटन मोठं होत जातं तसं तसं मग त्याला घुमारे फुटायला लागतात, आणि नेतृत्वाच्या आकांक्षा वाढल्यानंतर लोकांना मग फूट करून त्याच्यातनं बाहेर पडावं असं वाटतं, आपलं नेतृत्व मोठं करावं असं वाटतं. आणि अशा संघटना, शरद जोशींची संघटना, शेतकरी संघटना फोडण्यामध्ये राज्यकर्त्या आणि साखर कारखानदारांना हे फार आवश्यक होतं. त्यांच्या खटपटींच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. हे मी पुराव्यानिशी तुम्हाला सिद्ध करून देईन. तुमचा आणि शरद जोशींचा पहिला संबंध केव्हा आला? मी कैलासवासी राजारामबापू पाटलांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचं काम करत होतो. मी चंद्रशेखरांच्या पदयात्रेत चाललेलो होतो. मी VP सिंगांच्या पर्यंत तिथंच होतो. आणि त्या काळामध्ये जनता दलाचं काम करत असताना शरद जोशींनी आमच्या परिसरामध्ये दूध भात आंदोलनाची एक मोटरसायकल रॅली आणलेली होती. आणि मग ते रॅलीमधली भाषणं वगैरे ऐकल्यानंतर आमच्या मनात लक्षात यायला लागलं की आपल्या भूमिकेमध्ये अधिक भर जर पडत असेल तर शरद जोशींच्या विचाराने पडते. आणि दरम्यानच्या काळात 84 मध्ये राजाराम बापू आमचे 17 जानेवारीला वारले. त्याच्यानंतर आपण काय भूमिका घ्यावी, तर तो पक्षही त्यांचे चिरंजीव सोडून आमचा हा जनता दल जयंत पाटील काँग्रेसमध्ये गेले, आणि आम्हाला काँग्रेसमध्ये जायचं नव्हतं. तर सर्व राजकीय पक्षांच्या पेक्षा शेतकरी प्रश्नाचं उत्तर हे मला शरद जोशींच्या विचारधारेत मिळालं. आणि त्यामुळं 84 एंड जानेवारी 17ला वारले बापू, आणि 85 मध्ये आम्ही शरद जोशींचे सगळं नेतृत्व स्वीकारलं. कोणता ट्रिगर होता की अशी कोणती घटना होती की तुम्हाला वाटलं शरद जोशी सोबतच आता काम करणं श्रेयस्कर राहील? नाही, त्याच्या आधीच तंबाखू आंदोलन होतं, त्यांचं चाललेली कांदा आंदोलन होतं, त्यांचं चाललेलं विदर्भातलं कापूस आंदोलन होतं. या सगळ्याचा आम्ही अभ्यास करत होतो. आणि आमचं विरोधी पक्षातच आम्ही काम करत असल्यामुळे जनता दलात आमच्या सगळ्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबाच असायचा. त्याच्यामध्ये काही आमचं विरोधी मत नव्हतंच. पण हे सगळं अभ्यास करत असताना आणि राजाराम बापू वारल्यानंतर आता कोणाच्या तरी मागे फरफटत पक्षीय राजकारणात जाण्यापेक्षा शेतकरी चळवळीचं राजकारण योग्य आहे. आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पक्षीय राजकारणात व्यक्तिगत भलं करून घेता येतंय, पण समाजाचं होत नाही हे लक्षात आलं. आणि त्यामुळं समाजाचं, शेतकरी समाजाचं भलं
हे शेतकरी विचारामध्ये शरद जोशींच्या विचारामध्येच होतं आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही गेले. पण ही जेव्हा सगळी शेतकरी संघटना उभी राहत होती, तिचा प्रसार होत होता, तेव्हा ऊस पट्ट्यामध्ये तुम्ही होता, नंतर राजू शेट्टी आले, सदाभाऊ खोत होते. तर असंच काय झालं की नक्की त्या हातकणंगले पट्ट्यामधलेच नेते फुटू लागले सगळे? काय झालं होतं नक्की ते? याचं कारण जे आहे ते तुम्हाला सांगतो की त्या पट्ट्यामध्ये संघटना कशी आली हे समजून घ्यायला लागेल. याचं मूळ कारण की संघटना विदर्भामध्ये होती, मराठवाड्यामध्ये होती आणि ऊस पट्ट्यामध्ये सुरुवातीपासून यशवंतराव चव्हाणांच्या पासून म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून द्विभाषिक संपलं आणि मराठी भाषिक म्हणून राज्य झालं महाराष्ट्राचं, त्यावेळेपासूनचं नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहिलं. म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, शरद पवार असतील, अनेक मंत्रिमंडळात तर लोक होतेच राजाराम बापू, पण मुख्यमंत्री म्हणूनच अनेक वर्ष आमच्या परिसरामध्ये हे सरकारचं सगळं काम चालू होतं. त्यामुळं आमच्या ऊस पट्ट्यातल्या लोकांना असं वाटायचं की हे आपले एवढे मोठे मोठे नेते आहेत आणि हे मोठे नेत्यांनी एवढी कारखानदारी उभी केली, एवढं सगळं उभं केलं आणि आपल्याला काय गरज आहे शरद जोशींची. तर आमच्या लक्षात येत होतं की हे काही खरं नाही आहे आणि आपल्याला शरद जोशींची गरज आहे. त्या कडा विदर्भ याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये एका कारखान्यावर हातोडा आंदोलन मी उभं केलं होतं आणि त्या आंदोलनात मी गेल्यानंतर शरद जोशींना म्हटलं की इकडं आता मराठवाड्यात विदर्भात भरपूर झालं, तुम्ही आम्हाला काही मदत करणार आहे की नाही. ऊसाचे शेतकरी सुद्धा आता अत्यंत हवालदिल झालेले आहेत, भाव मिळत नाहीये, खर्च भागत नाहीये आणि कारखानदार फार लुटायला लागले. तेव्हा त्याने मला सांगितलं की मी तुझं ऐकायला तयार आहे, पण तू मला एक परिषद घेऊन दाखव पुण्यामध्ये, साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा. तू किती लोक गोळा करतो त्यावर मी पुढचं ठरवेल. आता ते माझ्यासाठी एक चॅलेंज होतं, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला मी काही पोटभर लोक होते माझ्या बरोबर, इकडं काही माझा फार दबदबा होता असं काही नव्हतं. पण मला दिसत होतं की सगळे ऊस उत्पादक नाराज आहेत आणि या कारखानदारांच्यावरचं प्रेम यांचं बेगडे आहे. आता हे सगळे चिडलेले आहेत, पण ह्याला कुठंतरी वाट करून दिली पाहिजे. आणि मग याच्यासाठी पुण्याला साखर आयुक्त कार्यालय हे त्याला भाड्याच्या याच्या जागेत होतं, समोर रस्त्याला दुभाजक नव्हता, ते सगळं मोठं ग्राउंड होतं, पीएमटीच्या बसेस ते मोठं सगळं. आणि त्या कार्यालयावर आम्ही सभा घ्यायची, मोर्चा काढायचा आणि मोठं सभा गोळा करायची. शरद जोशीने मला तारीख दिली, मी मान्य केली आणि मी कामाला लागलो. म्हणजे पुण्यात त्यावेळेला मला स्टेज घालायला पण कोण माणूस नव्हता. पुण्यात कार्यकर्ते कोणी जे जुने होते ते सोडून गेले, ते नवे कोणी गोळा झाले नव्हते. तेव्हा त्या कामाचं मी स्टेज घालण्यापासून प्रचार करण्यापासून सगळं काम करून म्हणजे मलाही एवढं वाटत नव्हतं की लोक एवढे जमतील. आणि तिथं सभा ठरली, सभा सुरू व्हायच्या आधी मी पोलिसांना म्हटलं की येतं जरा वाहतूक बंद करा. तर पोलीस मला कुचेष्टेने म्हटले की अरे तुझे लोक तरी येऊ दे, तेवढा रस्ता भरून दाखवा, मग आम्ही वाहतूक बदलू, तुम्हाला काही त्रास देणार नाही. तर मी म्हटलं त्यांना असं वाटत होतं की एवढं मोठा त्यावेळा ते ग्राउंड होतं. किती सालची घटना असेल? असेल बघा 85 88 असं 88-89. बरं, अच्छा. पोलिसांना वाटलं होतं की कुठलं काय जमणार नाही, कोण होणार नाही. आणि मग ते झालं की मग असं म्हणजे पूर आला अक्षरशः ऊस उत्पादकांचा. पुणे जिल्हा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर सगळीकडनं. आणि ते ग्राउंड भरून गेलं. पोलिसांना पुन्हा वाहतूक डायव्हर्ट करावी लागली. तर त्या सभेमध्ये शरद जोशींनी पाठीवर थाप टाकली माझ्या. ऊस आंदोलनाचं मला सरसेनापती केलं आणि त्यांनी सांगितलं की आता आपण तुझ्या कामाला लागू. त्याच्यानंतर त्यांनी त्या मेळाव्यामध्ये झोन बंदीचं आंदोलन जाहीर केलं. लक्षात घ्या की आमच्या भागात जी संघटना आणली ती त्या झोन बंदी आंदोलनाने आणली. त्यांनी सांगितलं की हे झोनिंग जे आहे ते सगळ्यात धोकाबाज आहे, कारण कारखान्याला गावं वाटून दिलेली आणि त्या गावांच्या मधला ऊस दुसरीकडे घेऊन जायचं नाही, म्हणजे ती चोरी ठरायची, त्याच्यावर केस व्हायची. पाहुण्याला जरी एखाद्या बियाण्याला ट्रॉलीवर ऊस दिला, गाडीवर दिला, तरी त्याच्यावरती कारवाई होत होती. बैलगाड्या सहज जप्त होत होतं, पोलीस ठाण्यात जमा होत होतं. कठोर पद्धतीने झोनबंदीचा कायदा
आणि त्यामुळे तो कारखाना भाव देव अगर न देव ऊस त्यालाच दिला पाहिजे असे जे काही कायदा सक्ती होती ती उठवण्यासाठी जे काम झालं त्याच्यामध्ये आम्ही प्राणपणाने काम केलं. शरद जोशींनी औरंगाबादला उपोषण जाहीर केलं होतं आणि ते उपोषण ज्या दिवशी सुरू झालं त्याच दिवशी आम्ही कोल्हापूरचं सरकारचं जे प्रादेशिक ऊसचं केंद्र होतं संचालकांचं ते फोडलं आणि तिथून मग महाराष्ट्रात सगळ्या विदर्भात मराठवाड्यात एसट्या आणि हे ते सगळी जाळपोळ आणि सबंध धुमधडाका. आणि मग गोपीनाथ मुंडे त्यावेळा उपमुख्यमंत्री होते त्यांनी जाऊन शरद जोशींची भेट घेतली आणि त्या भाजप सेनेच्या शासनाने मग जॉनबंदी उठवली. आपला मुद्दा होता की हातकणंगलेमध्ये ती फुटका पडते त्या नेत्यांमध्ये शेतकरी संघटने. त्याच्यानंतरचा जो भाग झाला तो ऊसाचा भाव. आता हे जॉनबंदी उठल्यानंतर यांनी काय केलं की यांनी भाव देण्यामध्ये सगळीकडं सारखा द्यायचा, कमी द्यायचा आणि त्याचे परिणाम आम्हाला पुन्हा भोगावे लागायला लागले. म्हणजे 560च भाव होता आणि काही मोळा टाकायला आल्यावर शरद पवार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं की आता 560 विसरा, 460 घ्यायची तयारी ठेवा. ही 2000 सालची गोष्ट आहे. आणि मग आम्ही संतापलो की 560 मध्येच भागत नाही तर मग तुम्ही 460च्या गोष्टी करायला लागणार आणि लोकांनी आम्हाला साथ दिली त्यावेळेला. आणि मग आम्ही कारखाने बंद पाडायला लागलो. तिकडं आंदोलनाचं हे सुरू झालं. पुन्हा शरद जोशीनेच आम्हाला याच्यातनं मार्ग दिला. तुम्हाला सांगतो पहिली परिषद 2000 साली आमची दौंडला झाली. शिवाजीराव नानकिले म्हणून तिथं एक तरुण कार्यकर्ते आजही आहेत आपल्याबरोबर. त्यांनी तिथं दौंडला रेल्वे स्टेशनवर एका पत्र्याच्या शेडमध्ये अशी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ऊसासाठी SMPचा स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस हे जे SMPचा साठी कायदा आहे आणि हा कायदा फक्त देशातल्या राज्यकर्त्यांनी त्यावेळच्या ऊस आणि ताग या 2 पिकासाठी केला. ही दोन्ही पिकं आठवड्या बाजारात शेतकरी विकू शकत नाही. हे कोणत्या तरी कारखानदाराला द्यावी लागतात. कारखानदारांनी जर भाव दिले नाहीत तर मग शेतकरी काही कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट करू शकणार नाहीत. तर त्यांना कायद्याचं संरक्षण पाहिजे म्हणून हा SMPचा कायदा जो होता तो दिला. बरोबर. आणि तो कायदा आम्हाला समजावून सांगण्याचं काम शरद जोशीने त्या दौंडच्या परिषदेमध्ये केलं. आणि ते म्हणजे जसं काही आम्हाला एक मोठं अस्त्र मिळालं आणि जे रस्त्यावर आम्ही घेऊन उतरलो ते सगळं कारखाने बंद पाडले, वाहतुकी बंद पाडल्या, ऊसाच्या गाड्या अडवल्या आणि ज्यावेळेला पोलीस आम्हाला कारवाई करायची त्यावेळेला आम्ही त्यांना हा कायदा दाखवायला लावला. आणि त्यामुळं मग कलेक्टर, SP कायद्याच्या पुढे तर आम्हाला त्रास देऊ शकत नव्हते. त्यांनी मग कारखानदारांना सांगितलं की कायदा त्यांच्या बाजूचा आहे, कायदा तुम्ही मोडताय. तुम्ही SMPचा भाव न देता, न जाहीर करता ऊस तोडणं, वाहतूक करणं हा गुन्हा आहे आणि तुम्ही गुन्हेगार आहे, तुम्हाला ते अडवताय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कारवाई झाली तुमच्यावर होईल. तुम्ही असं काय हो सरकारने अधिकाऱ्याने घेतला. कायदा आमच्या बाजूचा होता कारण त्याच्या मागे शरद जोशींची पण ताकद होती की कायदा आमच्या बाजूने असताना जर तुम्ही कारवाई कराल तर ते आणखीन राज्यकर्त्यांना त्रासदायक. त्यामुळे आम्हाला एक बळ मिळालं. आणि मग हे 2001, 2002, 2003 गुडघे टेकायला लावले अक्षरशः. आणि मग हा जो सरकारी दर जाहीर होत होता त्यावेळेला सुरुवातीला तुम्हाला सांगतो 2001च्या आंदोलनामध्ये 725 रुपये सरकारने जाहीर केले आणि हे 560 देत होते. लोकांना 200 कमी मिळतात म्हटलं सगळे चवताळून उठले, अंगावर गेले कारखानदारांच्या. आणि मग त्यांना 725 रुपये द्यावे लागले. आणि हे त्याच्या पुढच्या वर्षी, मग त्याच्या पुढच्या वर्षी असं जे सरकार जाहीर करत होतं ते सुद्धा कसं चूक आहे हे आम्ही दाखवायला लागलो. आणि आम्हाला जो रास्त उत्पादन खर्च आहे तो आम्ही त्यांच्याकडनं घ्यायला लागलो. त्यामुळे खरं त्यांना असं वाटलं की आपल्या राजकारणाला आता ह्याच्यात काही उरत नाही, हे सगळे पैसे त्यांच्या हिशेबाने शेतकरी घ्यायला लागलेले. तर या साखर कारखान्याच्या चिमण्या धरून आपल्याला काही उपयोग नाही. तर हे संघटन फुटलं पाहिजे. इथं ते सुरू झालं की 2003-04च्या सीझन मध्ये त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांना कोल्हापूरच्या विमानतळावर अडवलेलं होतं. पोलिसांना माहित होतं की आमची ताकद किती मोठी आहे. आणि विलासराव देशमुखांना आम्ही असे काही प्रश्नोत्तर सरबत्ती केली
त्यांना खरं म्हणजे ऐकून घ्यायची सवयच नव्हती, पण आमच्या पुढे काही चालत नव्हतं. त्यामुळं मग त्यांनी पोलिसांच्यावर आयमाय काढली. पोलिसांनी सांगितलं इथं एवढी ताकद आहे, इथं गोळीबार करावा लागेल किंवा लाठीचार्ज करावा लागेल, त्याचे तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील. म्हणून आम्ही बैठकीच्या मार्गाने, चर्चेच्या मार्गाने हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. तिथं त्यांनी ठरवलं की हे संघटना फुटली पाहिजे. त्याच्यानंतर मग त्यांनी पवार साहेबांना भेटले. त्याच्यानंतर तुमचे व्यावसायिक मित्र प्रतापसिंह जाधव त्याच्यामध्ये आहे, ते त्यांचे क्लासमेट होते पुण्यात कुठं. त्या विलासरावने त्यांना विचारलं की प्रतापराव काय चाललंय फारच इथं. त्यांनी सांगितलं संघटनेची ताकद मोठी आहे, तुम्ही एकटे काही फोडायला जाऊ नका, तुम्ही थोरल्या पवार साहेबांना घ्या. थोरल्या पवार साहेब फार मुत्सद्दीत, ते म्हणले विरोधी पक्षाचे गोपीनाथ आहे, त्यांना जर ते उचलून धरलं तर त्रास होईल. विलासराव म्हणले गोप्या कुठं जात होतं, तर माझा शेजारीच आहे, लातूर आणि बीड काही लांब नाही. तर त्या तिघांनी मिळून मग संघटन हे फोडलं. ओके, अच्छा. माझ्याकडे ते आलेले होते, हेही सांगून ठेवतो तुम्हाला, आणि मी स्पष्ट नाकारलेला आहे. आणि याचा पुरावा पाहिजे तर आता रिटायर झालेले कमिशनर म्हणून रिटायर झालेले हनुमंतराव पवार आहेत, ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हणत होते पवार साहेबांनी बोलवलं चल. मी म्हटलं नाही येणार. अच्छा, तुम्हाला काय ऑफर दिली होती त्याला? हेच की संघटना फोडायची, काय आमदार खासदार तुला काय व्हायचं ते हो आम्ही करतो. दुसरं काय, जे राजू शेट्टीला सांगितलं होतं तेच सांगायचं तुम्हाला. पण मला त्यांची भेटच घ्यायची नव्हती, कारण त्यांचं काय काम आहे ते मला आता एवढंच तर कळायला पाहिजे ना की कोण माणूस का बोलतोय. बरोबर. पण राजू शेट्टींची भूमिका अशी आहे की शरद जोशींनी भाजप शिवसेनेसोबत गेल्यामुळं जातीवादी गिधाडांनी हा शब्द त्यांनी वापरला होता आणि त्यामुळे मी शरद जोशींची साथ सोडत आहेत असं त्यांनी त्यांचं समर्थन केलं. हे तकलादू खोटं आहे. याचं कारण असं आहे की याला या तिघांनी सांगितलं होतं तुला आम्ही आमदार खासदार करतो, तो शरद जोशींची संघटना फोड. आता संघटनेतनं फुटून जाण्यासाठी जे लागतं ते त्यांना वापरतं की शरद जोशींनी पाठिंबा भाजपला दिला, भाजपला पाठिंबा दिला. ते निर्णय घेण्यासाठी आधी जी आमची नागपूरला बैठक झाली आणि शरद जोशी असे एकटे काही निर्णय घेत नव्हते. आता ते नाही आहे जिवंत, म्हणून आक्षेप घेण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्या आधीच त्यांनी ही जातीवादी गिधाड आहेत आणि ही गिधाड भगव्या रंगाच्या आहेत, हिरव्या रंगाच्या आहेत, निळ्या रंगाच्या आहेत, पिवळ्या रंगाच्या आहेत असं सांगितलेलं होतं. ते काही केवळ भाजप बद्दल बोलले होते असं नाही आहे, लक्षात घ्या. अच्छा, त्यांनी करताना हे राजू शेट्टीचं सोयीपुरतं घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. आम्हाला असं करायचं नाहीये. शरद जोशींनी अत्यंत प्रांजळपणे सांगितलं ही जातीवादी गिधाड तुमच्या भाकरीचा घास तुमचा हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ही काही केवळ भगव्या रंगाची नाहीत, तर ही हिरव्या रंगाच्या आहेत, निळ्या रंगाच्या आहेत आणि पिवळ्या रंगाच्या. म्हणजे असं कोणासाठी तरी ते बोलत नव्हते हो, त्यांना काही इथं मिळवायचं होतं म्हणून आले नव्हते, ते लक्षात ठेवायला पाहिजे लोक. पण त्यांनी भाजपकडनं खासदारकी मिळवली होती नाही, ते कधी मिळवली, किती वर्ष गेली त्याच्यावर, तुम्हाला हे लक्षात कसं येत नाही. त्याने व्हीपी सिंगांच्या सरकारमध्ये पण काम केलं, व्हीपी सिंगांना पण मदत केली. त्यांची इच्छा एवढीच होती की ही पॉलिसी बदला, जी नेहरूनी पॉलिसी आपण घेतलेली आहे उद्योगपतींच्या हिताची, तर ती तुम्ही बदला. तर एकही राज्य करता असता काही तयार होत नाही आहे, हे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. ओके, पण जेव्हा तुम्ही असं राजू शेट्टींवरती आरोप करता तेव्हा असं वाटतं की ते तुमच्या आता राजकीय विरोधक झालेले आहेत, म्हणजे शेतकरी संघटनेचे विरोधक आहेत. मला राजकीय विरोधक, कारण माझी भूमिका ही राजकीय नाहीच आहे. मी तुम्हाला जरी कोणत्या पक्षात दिसत असलो तर शेतकरी हिताचं जर ते काही कोणी करणार असतील तरच त्यांना मदत करतो ना मी. बरं, मग आम आदमीमध्ये पण आम्ही होतो. आम आदमीमध्ये नाही, याच्या आधी मायावतीने हायेस्ट ऊसाचा भाव दिला उत्तर प्रदेशमध्ये. आम्ही महाराष्ट्रात मायावतीच्या नेतृत्वाखाली काम केलं. त्यांच्या चिन्हावर, हत्तीच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या. असं नाही की आम्ही केवळ भाजपा बरोबर गेलो किंवा शिवसेनेबरोबर किंवा व्हीपी सिंगांच्या जनता बरोबर, या सगळ्या पक्षांच्या बरोबर आम्ही काम केलं. विरोधी काँग्रेस सोडून सगळ्याच्या बरोबर कामं केलेली आहेत. कारण काँग्रेसचा विरोध म्हणजे त्यांनी कायदे करून आम्हाला मारायचं ठरवलं. तुम्ही काँग्रेस बरोबर आतापर्यंत कधीच गेलो नाही, कधीच नाही. पण आता पुन्हा थोडस राजू शेट्टी या विषयाकडे येतो. त्यांनाही पण संघर्ष केलाय, त्यांची डोके फुटलेली आहे. त्यांना तरी कुठे विजय, म्हणजे त्यांना जर विलासराव देशमुख, शरद पवार यांचा जर पाठिंबा असता तर त्यांचं तरी डोकं कशाला फुटलं असतं, त्यांनाही सगळं सुकर झालं असतं.
त्यांनी जे निवडणूक लढवल्या त्या कल्लप्पा आव्हाड ते काँग्रेसचेच होते. कसं काय त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये निवेदिता मानेनं हरवून ते निवडून आले खासदार केला. त्याच्या आधी 2004 मध्ये आमदार केला त्या मगदूम रजनीताई मगदूमना हरवून निवडून आले. त्या काँग्रेसच्या होत्या, रत्नापन्ना कुंभारांच्या कन्या होत्या. मी तुम्हाला हे सांगितलं की शेतकरी संघटना फोडत असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटना करत असताना त्यांना हे या तिघांनी आश्वासन दिलेलं होतं की तू फक्त संघटना फोड, आमच्या कोणाच्या पक्षात येऊ नको, तो असशील तिथं तुला निवडून आणायचं काम आमचं. आणि म्हणून ते निवडून येत होते. म्हणजे आमदार झाले त्यावेळेला काही स्वतःच्या कर्तृत्वावर झाले नाही, तेही या तिघांनीच दिली मतं. खासदार झाले त्यावेळेला 9ला त्यांनीच दिली, 14लाही त्यांनीच दिली. हे कायदे बदलून घेतले, त्याचं काम झालं. कोणता कायदा बदलून घेतला? ISRBचा कायदा बदलण्यामध्ये मोठा हात आहे त्याचा, की ज्या कायद्याच्या आधाराने आम्ही मगाशी सांगितलं, शरद जोशींनी जो आम्हाला समजावून सांगितला, ज्या कायद्याच्या आधाराने आम्ही हे भाव वाढव घेतले, कारखानदारांना गुडघे टेकायला लावले, ते कायदे बदलले ना विलासराव देशमुखांनी, शरद पवारांनी 2004च्या नंतर. आमदार झाले. आमदार झाल्याबरोबर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 8.5% बेस होता रिकव्हरीचा, तो आज 10.25% झाला. पूर्वी पीक ऍव्हरेज घेत होते, आता ऍव्हरेज घ्यायला लागले. त्याच्यामुळे आता 3% रिकव्हरीची चोरी केली याच्यात. आज 3% म्हणजे 1%ची किंमत आहे 315. 3%ची म्हणजे 315 गुणिले 3 945 रुपये टनामागं नुकसान होतं केवळ इथं. आम्हाला जे भाव कमी मिळत आहेत गेली 13 वर्ष, 2500 ते 3000 एवढ्यामध्येच ऊसाचा भाव राहिलेला आहे. याचं कारण राजू शेट्टी आहे, ते लक्षात घ्या. FRPचा बेस जो वाढवला 8.5%चा 10.25 केला. अहो माणसाची साखर कमी होते, जास्त होते. जमिनीची झाली का, नदीच्या पाण्याची झाली का, आणि मग 8.5चा बेस का वाढला? साधी गोष्ट आहे, फसवणूक आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांच्या घरावर दिवसात दरोडा पडलेला आहे. तरी पण म्हणजे त्यांचं जर निवडणुकी देश जर पाहिलं, 2004ला ते आमदार झाले. मी आता मला सांगा की काँग्रेसचा उमेदवार पाडून त्यांना निवडून आणलं. पुढच्या लोकसभेच्या वेळेला त्यांच्या बाजूने उभे असलेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता वहिनी त्यांना पाडून त्यांना निवडून आणलं. मग हे कोण करतंय सगळं? हे 3 लोक जे मगाशी सांगितली, ज्यांनी हे कबूल. गोपीनाथ मुंडे सोबत तर ते गेलेच होते, त्यांच्यामध्ये राग नव्हता एकमेकाला. तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या पक्षात राहा, नाही तर तुम्ही काँग्रेसमधनं राहा किंवा राष्ट्रवादी. पण तुम्ही जेव्हा गोपीनाथ मुंडेच्या नंतर आता तुम्ही बरी आठवण केली, तुम्ही जर भाजप बद्दल राग म्हणून तुम्ही तिकडे संघटना फोडली किंवा शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला, जातीवाद्यांच्यावर गेले शरद जोशींनी, म्हणून तुम्हाला राग आला. तर मग तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या भाजप बरोबर कसे गेले? मग तुम्ही कुठं तिथं काय पाळला भाजप विरोध? अच्छा. पण राजू शेट्टींचे जे आंदोलन जर पाहिली तर ते शरद पवारांना त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन केलं. ते पहा, शरद पवारांच्या घरासमोर केलं किंवा पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना कराडला त्यांनी आंदोलन केलं, तर हे तिन्ही पक्षाच्या पाठिंब्यावरच केलं. अच्छा. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही? मी कागदपत्रे पुरावा द्यायला तयार ना. ते आता सगळ्या ठरावामध्ये शेतकरी विरोधी ठराव झाले. त्या दांडेगावकर आणि ठोंबरे हे कारखाना प्रतिनिधी आहेत आणि त्याच्यामध्ये ते स्वतः त्यांच्या बरोबरीने त्या ठरावाचा पाठिंबा देत आहेत की शेतकऱ्यांच्या ऊसबिलात ह्या कपाती करा म्हणून. हार्वेस्टिंगच्या ज्या आहेत त्या कपाती करा. हो. आणि पुन्हा जे तुम्हाला मी मगाशी दाखवलं 5A सेक्शन जो वगळला, ते खासदार झाल्यावर झालं हे सगळं. 5A सेक्शन मध्ये काय होतं, तर उपपदार्थातला 50% वाटा शेतकऱ्यांना द्यावा, हा जो भार्गव समितीचा कायद्यात रूपांतर केलेलं होतं, पण ते काढून टाकलं नाही. आता ह्याच्यापेक्षा मोठं नुकसान काय करायला पाहिजे अजून राजू शेट्टीने? कारखानदाराचा फायदा किती झाला? उपपदार्थातला आता काही मिळत नाही आम्हाला, हिशेब सुद्धा सांगत नाहीत. फक्त साखरेचा हिशोब सांगतात. नाही तेवढाच सांगतात. म्हणजे तोही केंद्र सरकार जे FRP देतंय तोच देतात आम्हाला, त्याच्यावर काहीच नाही. आता साखरेचे दर वाढले, मग FRP ची किंमत वाढायला नको का?
इथेनॉलचा दर आता काल तुम्ही 7 रुपयाने आणखी वाढवून दिला, मग त्याचे पैसे आम्हाला यायला नको का? नाही ना मिळत काही. FRP दिला म्हणजे झालं. हे आंदोलन करतं 50 द्या 100 द्या, त्यांच्या हितातच करतोय. तरीही एक राजू शेट्टींपुरता एक शेवटचा प्रश्न, तरीही शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास का? शेतकऱ्यांचा विश्वास नाही आहे. शेतकऱ्यांना जे खाली लेवलमध्ये पहिल्या लेवलचे कार्यकर्ते कारखानदारांच्या बरोबर आहेत, पण हेच लोक गावातले गाडी करून कार्यकर्त्यांना त्या आंदोलनाला राजू शेट्टीच्या पाठवतात. हे मी तिथं बघतोय ना, माझ्या गावातले लोक जात आहेत, जयंत पाटलाचे लोक राजू शेट्टीच्या आंदोलनात जात आहेत. मी तुम्हाला दाखवून देतो, नावानिशी सांगून देतो, हे गावचे आमच्या शेतकरी या राजू शेट्टीच्या आंदोलनात गेले. निवडणुकीच्या वेळेला मात्र जयंत पाटलावर असतात. निवडणुकीचे निकाल सांगतो. जयंत पाटील ज्या वाळवा विधानसभा मतदारसंघामध्ये 70,000च्या लीडने निवडून येतात. आता राष्ट्रवादीच्या विरोधी जर जयंत पाटीलच्या पक्षाच्या विरोधी राजू शेट्टी उभे राहतात असं तुमचं म्हणणं आहे, मग जयंत पाटलांच्या मतदारसंघामध्ये यांचं 70,000चं लीड जाऊन राजू शेट्टीला 15,000 मतं जास्त पडतात. ही का त्याची लोकप्रियता मानायची का जयंत पाटलांनी मतं द्या म्हणून सांगितलं म्हणून गेली? अच्छा, पण हा आक्षेप तुमच्यावर पण घेतला जातो की जे तुमची संघटना जी आहे ती जयंत पाटीलच चालवतात. हो ना, मग मी पहिलंच सांगितलं मी राजाराम बापूंचा कार्यकर्ता होतो. आता तो संदर्भ काय मी इतिहास आहे तो काही आता पुसू शकत नाही ना. पण यांच्या बरोबर मी नाहीये. मी सांगितलं तुम्हाला की काँग्रेसमध्ये गेल्यापासून आम्ही नाही त्यांच्या बरोबर. ओके, त्यांनी प्रचार करतात, त्याला काही लोकांना असं वाटतं की बाबा दादा एवढं करतात म्हणजे कसं करतात. हा, तुम्ही एवढी संघटना चालवता, तुम्हाला कोणाचा सपोर्ट आहे, मग सपोर्ट मध्ये अनेक तुमच्या जिल्ह्यातल्या नेत्यांचं नाव घेतलं जातं त्याच्यामध्ये. नाही, जिल्ह्यातल्या नेत्यांचं म्हणजे जयंत पाटलांच्या विरोधक जेवढे होते तेही सगळे असंच करायचे माझ्या बाबतीत प्रचार. बरं. आणि मग लोकांना खरं वाटायचं की विरोधकही सांगतात, जयंत पाटील सांगतात. पण आज तुम्हाला सांगतो, जे जयंत पाटलांचे विरोधक होते गेल्या 30-40 वर्षामध्ये ते सगळे त्यांच्याच पक्षात गेलेले आहेत, जयंत पाटलांच्या. आणि मीच फक्त आता विरोधात राहिलेलो आहे. असं आहे ते. पण जेव्हा आता ही साखर कारखाने जर आपण पाहिले तर खाजगी आणि सहकारी जवळपास सारखं प्रमाण झालेलं आहे. मग या खाजगी कारखान्यांच्या विरोधात मात्र तुम्ही सहकारी साखर कारखान्यांच्या गाड्या फोडल्या, ट्रक पेटवले, हा मोठं आंदोलन झालं, पण खाजगी कारखान्यांच्या विरोधात कधी तुम्ही शेतकरी नेते बोलताना दिसत नाही, असं का? नाही, याच्यामध्ये जो SMPचा कायदा होता तो आमच्या बाजूचा होता आणि आंदोलन हे कायदा बाजूचा असेल तर करता येते. आज FRPचा कायदाच आमच्या उलटा आहे. आज जर का आम्ही आंदोलन केलं तर पोलीस आमच्यावर कारवाई करू शकतात. त्यावेळेला आमच्यावर करत नव्हते, त्यावेळेला कारखानदारांच्यावर करत होते. अच्छा, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की आज खाजगी आणि सहकारी सारखे दिसत असले तरी ज्यांचे सहकारी होते तेच कारखाने या लोकांनी विकत घेतले आणि खाजगी चालू झाले. ज्याने तिथं पैसे कमावले सहकारी कारखानदारीत आणि बंद पाडले त्यांनीच तो पैसा घालून ते विकत घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ते खाजगी दिसत आहेत, पण ते खाजगी नाही आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रात बजाजचे किती आहेत कारखाने, महाराष्ट्रामध्ये रिलायन्सचे किती कारखाने आहेत, मग का नाही आले ते? तर या अंतराचाटीमुळे आलेले आहेत. आणि या अंतराचाटीमध्ये म्हणजे 25 किलोमीटर नवीन कारखाने खाजगी आले नाही. जुना बंद केला तोच खाजगी त्याच मालकाने विकत घेतला आणि फक्त कोऑपरेटिव्हचा खाजगी झाला. अच्छा, पूर्वी कोल्हापूरला खाजगी कारखाना होता लोहिया शेटजींचा, तो सरकारने कोऑपरेटिव्ह केला. आता ही ट्रेंड उलटा सुरू झाला, सहकारीचे म्हणून. पण तेच लोक घ्यायला लागले सहकारात चेअर. माझा मुद्दा आंदोलनच आहे. मग तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन न करायचं कारण FRPचा कायदाच नाही येत आमच्या बाजूचा. अच्छा, काल आंदोलन करत असताना राजू शेट्टीला कलेक्टर ऑफिस मध्ये मुश्रीफ साहेबांनी त्याच्या तोंडावर सांगितलं, तू खासदार म्हणजे तुम्ही खासदार असताना जे कायदे झालेले आहेत त्या कायद्याप्रमाणे आम्ही आज हिशेब दिलेला आहे. तुम्ही काय मागता, कशासाठी मागता? 50 द्या 100 द्या, नाही देत नाही येणार. आम्ही कायद्याप्रमाणे दिले का बसले. राजू शेट्टी काय बोलतात, कायदा हा मोठा अडसर आहे. हा, कायदा त्यांनी बदलून घेतला. मुंडे आता नाही आहेत, विलासराव देशमुख नाही आहेत,
शरद पवार जिवंत आहेत, शरद पवार कृषी मंत्री होते, त्यांनी 10 साली हा कायदा बदलला. मी या कायद्याला विरोध केला. बारामतीला शारदा प्रशालेमध्ये मी विरोध केला. तिथं मोठी परिषद घेतली. माझ्याकडे अल्बम आहे, तुम्हाला दाखवतो पाहिजे तर तो. त्यावेळेला बाबालाल काकडे आमचे अध्यक्ष होते, ते शरद पवारांचे विरोधक. आणि त्या सगळ्या लोकांना घेऊन FRP कसा चुकीचा आहे हे मी दाखवून दिलं, ठराव केले, सरकारला कळवलं. 6 महिन्यातच शरद पवारांनी आणि मुंडे यांनी या लोकांनी, त्यावेळेला गोपीनाथ मुंडे होते, या लोकांनी हेच मला ज्यांनी सहकार्य केलं त्याच लोकांना त्यांनी फिरवलं. नाही म्हणे ते राजू शेट्टीला घेऊन FRPच पाहिजे असा ठराव करा, कायदा करा. त्याच परिषद, त्याच ठिकाणी मी जिथं शारदा प्रशालेमध्ये बैठक घेतली, आमची परिषद घेतली, तिथं आमच्यापेक्षा मोठी परिषद या सगळ्या कारखानदारांनी राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली घेतली. राजू शेट्टीने सांगितलं नाही FRPच पाहिजे, FRP पाहिजे. ते FRP आता कारखानदार FRP देणं अवघड आहे म्हणतात, आणि राजू शेट्टी म्हणतो की FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही, छताडावर बसून घेईन, नरड्यातनं काढेन. इथं तुम्हाला विरोध दिसतो त्या दोघांचा. पण दोघांचं सूत्र एक आहे की FRPच्या पुढं भाव जाऊ द्यायचा नाही. कारखानदारांनी म्हणायचं FRP देणं अवघड आहे, आणि राजू शेट्टीने म्हणायचं घेतल्याशिवाय सोडणार नाही, छताडावर बसून घेईन. लोकांना असं वाटतं की राजू शेट्टीमुळेच FRP मिळालं. अरे मग FRP देणं हा कायदाच आहे, ह्याच्या खाली द्यायचा नाही असा कायदा आहे. आणि म्हणून FRP मिळतं. FRPच्या वर मागायला पाहिजे. राजू शेट्टी ते मागत नाही. राजू शेट्टी म्हणतो FRP घेतल्याशिवाय सोडणार नाही. कारखानदार म्हणतात FRP देणं अवघड आहे. दोघांचं मिळून काय होतं तर FRP दिला जातो. मग इथं जय दिसतो, राजू शेट्टीचा पराभव दिसतो कारखानदारांचा, आणि लोक टाळा वाजवतात की राजू शेट्टी कसे जिंकले. तुम्ही BRS मध्ये प्रवेश केला, शिवसेनेत प्रवेश केला, तर इतके राजकीय प्रवेश तुम्हाला का करावे लागले आणि कशासाठी? म्हणजे अशा, म्हणजे आता जर तुम्ही एखाद्या कोणत्या पक्षात असता, संधी साधू राजकारण असं तुमचं म्हटलं गेलं असतं. इतके पक्ष तुम्ही संधी साधू म्हणा, मला कोणी काय म्हटलं त्या पलीकडे मी पोहोचलेलो आहे. लक्षात, मला कोण काय म्हणतं याची त्यानं घेणं नाही. मी माझ्या विचाराशी प्रामाणिक आहे का नाही ते. मुळामध्ये हे जे काही आज समज, तुम्हाला आणखीन मागे जावं लागेल की क्रांतीसिंह नाना पाटलांनी काँग्रेस का सोडली. क्रांतीसिंह नाना पाटील तर काँग्रेसच्या आदेशावर, गांधींच्या आदेशावर तळहातावर शिर घेऊन लढले, ब्रिटिशांना घालवलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या काँग्रेसचा एवढा का राग आला त्यांना, का सोडली, याच्यापर्यंत तुम्हाला जावं लागेल. कारण त्या सिक्वेन्स आहे याचा की 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं. त्या तारखा तुम्ही कुठेतरी लिहून घ्या. 30 जानेवारी 1948 गांधींचा वध झाला, खून झाला, हत्या झाली. आणि गांधी हत्येनंतर 3 ऑगस्ट 1948 नाना पाटलांनी काँग्रेस सोडली. आणि क्रांतीसिंह नाना पाटलांनी काँग्रेस सोडताना सांगितलं की ही काँग्रेस आता भटाबामणांची झालेली आहे, शेडजी भटजींची झालेली आहे, ही काय आता शेतकऱ्यांची राहिलेली नाही. आता हे जे काही तत्वज्ञान आहे हे आम्ही शिकलो, ऐकलं, वाचलं, आणि हे नेहरूंनी सिद्ध करून दिलं. पुढचं सगळे जे काही कायदे 18 जून 1951 पहिली घटना दुरुस्ती झाली. आता 26 जानेवारी 50 तुम्ही घटना स्वीकारली, आणि लगेच 18 जून 51 तुम्ही घटना दुरुस्ती का केली? तर भारतीय जनताने जे काही घटना केली किंवा भारतीय जनतेने जे घटना स्वीकारली, आणि ते घटना करणारे लोक जे होते ते हिमालयाच्या उंचीचे होते. लक्षात घ्या, त्यांनी केलेली घटना लगेच का बदलली किंवा त्याच्यात दुरुस्ती का केली? तर त्या घटना समिती पुढं पंडित नेहरू फार लहान होते, आणि ते या लोकांना काही शहाणपण शिकवू शकत नव्हते. मग त्यांना हे माहिती होतं की आपणच पंतप्रधान आहे, आपल्याकडेच ही घटना येणार आहे, तर हिचं काय करायचं ते नंतर बघू. आणि मग त्या घटनेमध्ये मालमत्तेचा अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या घटना समितीच्या सदस्यांनी नागरिकांना दिलेला होता, तो मालमत्तेचा अधिकार 18 जून 1951 काढून घेतला. हे नाना पाटलांनी जे भाष्य केलं पुढं की हे आपल्या शेतकरी विरोधी जाणार आहे सगळं, तर पहिला पुरावा तो आहे. 1955 इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आला, तो आमचा दुसरा पुरावा आहे की शेतकरी विरोधी आहेत तुम्ही.
त्या कायद्याप्रमाणे आज जरा महागाई वाढली की शेतीमालाची निर्यात बंदी होते, आयात करून शेतीमालाचे भाव पाडले जातात. तेवढे शेकड्याने नाही तर लाखांनी आत्महत्या शेतकऱ्यांच्या झाल्या. ही भूमिका बदलायला सरकार तयार नाही आहे. पुढे लँड सिलिंगचे कायदे आले, आता गोवंश हत्याबंदीचा कायदा आला, वाईल्ड अॅनिमल्स प्रोटेक्शन ऍक्ट आला. म्हणजे शेतकऱ्यांनी गावात शेत सोडून जावं आणि या उद्योगपतींच्या दारात येऊन त्यांचं पॉलिश करावी, त्यांच्या चाकऱ्या कराव्या, त्यांच्या लेबर म्हणून काम करावं, हे धोरण आखलेलं आहे नेहरूंनी आणि ते धोरण पुढे चाललंय. ते या धोरणाला पहिला विरोध नाना पाटलांनी केलाय, लक्षात ठेवा. आणि म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड असं आमच्या लढाऊ संघटनेला शरद जोशींनी नाव दिलं. म्हणजे हे सूत्र शरद जोशींनी सुद्धा हे ओळखलं की पहिला म्हणजे अर्थवाद मांडणारा माणूस क्रांतिसिंह नाना पाटील आहे. त्याच्यानंतर सी.डी. देशमुखांनी मंत्रिपद सोडलं, पंजाबराव देशमुखांनी सोडलं, अनेकांनी नेहरूंच्या विरोधी केले, पण पहिल्यांदा नेहरूंच्या धोरणाला विरोध केला असेल तर नाना पाटलांनी केला आणि ते आमच्या घरातले ते आमच्यावर संस्कार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या कायदे जे काँग्रेसने करून शेतकरी मारायचं ठरवलं ते बदलण्यासाठी आम्ही वेगळ्या वेगळ्या विरोधी पक्षांना मदत करत होतो की बाबा तुम्ही विरोधी आहे ना काँग्रेसचे. पक्ष आहे तुमच्या आतापर्यंत सांगा बरं. बघा, पक्ष झालं म्हणजे भाजप सेनेला एक पाठिंबा दिला, त्यांनी काही याच्यातलं पुन्हा पॉलिसी बदलण्याचं काहीच केलं नाही. त्याच्यानंतर थोडं मायावतीनं आम्ही मदत केली. ती का मदत केली होती? ती त्यांनी ऊसाचे भाव चांगले दिले त्या मुख्यमंत्री असताना उत्तर प्रदेशमध्ये, तर त्यांचं अनुकरण इतरांनी करावं म्हणून आम्ही केली होती. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीला केली. आता आम आदमीचं तर तुम्ही बघताय, पंजाबमध्ये त्यांचं सरकार आहे, पण या मोदींनी गावावर निर्यात बंदी घातली. एका शब्दाने बोलत नाही आम आदमीचे पक्षाचे लोक. का पाठिंबा द्यायचा आम्ही? मग तुम्ही या निर्यात बंदीच्या विरोधी बोलायला पाहिजे का नाही? पंजाबच्या शेतकऱ्यांची मतं घेऊन तुम्ही निवडून आलाय का नाही? मग तुम्ही सत्ता घेता, पण दिल्लीतल्या लोकांना गहू फुकट द्यायचं का तुम्हाला? उद्योगपतींना गहू फुकट द्यायचे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने वागताय. बीआरएस मध्ये तुम्ही आणि बीआरएसने सांगितलं तर अगली बार किसान सरकार आणि तेलंगणामध्ये जे काही त्यांचं काम होतं ते तुम्ही स्वतः जाऊन पाहिलं होतं? सगळं बघितलं होतं आम्ही. फार चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. आता तुमचा पक्ष कोण? आता आमच्या शेतकरी संघटना आहे. बीआरएस अजून आहे, आजही आहे. बीआरएसने काय असं नाही केलेलं की बाबा ते हारले म्हणून आम्ही सोडत नाही आहे. हारणाऱ्याच्या बाजूला आम्ही उलट ताकद लावून उभा राहतो, कारण तो हारलाय, तो कॉर्पोरेट सेक्टरमुळे हारलेला आहे. त्याची जर इच्छा असेल लढायची तर आम्ही त्यांना मदत करणार ना. तुमची ती तयारी आहे? हो हो, आजही मी बीआरएस मध्ये आहे आणि बीआरएसने जर लढायचं ठरवलं तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना मदत करणार. लढणार म्हणजे तुम्ही 2024 मध्ये? 24 आता महिन्याभरात, आज या महिना अखेरीच निर्णय त्यांनी, ते तब्येतीने थोडा अपघात झाला, त्यांचं म्हणणं की मी अजून एक अर्धा तास बसू शकेन अशी व्यवस्था झाली माझी तब्येत शरीराची, की आपण एक मिटिंग घेऊ आणि आपण भूमिका जाहीर करू. भूमिका जाहीर करणार या महिना अखेर जाहीर होईल भूमिका. तुमचं 2024 चं प्लॅनिंग काय आहे? बीआरएस बरोबर लोकसभेच्या निवडणुका लढवायच्या आहेत आणि बीआरएसने जर का नकार दिला तर आम्ही शेतकरी संघटना म्हणून लढवणार आहोत. तुम्ही हातकणंगले मध्ये लढणार? बरोबर आहे. अच्छा, मग तुमची जी मतांची टक्केवारी ती कायम आहे, घटते आहे, कसं आहे? नाही, मताच्या टक्केवारीसाठी नाही, मी माझ्या विचाराची टक्केवारी माझी बरोबर आहे. मी त्याच्यात काही कमी जास्त होऊ दिलं नाही. शेवटी काय असतं, लोकांना जोपर्यंत आमची गरज वाटत नाही तोपर्यंत आम्ही काही ते मोजत बसत नाही. आता काय 2-4 हजार मतं पडणं म्हणजे बाद मतं जेवढी असतात तेवढी मतं आम्हाला मतं पडत नाहीत, लक्षात ठेवा. मग असं तुम्हाला कधी वाटत नाही, वाईट वाटत नाही? नाही, एक असं आहे की आम्ही येशू ख्रिस्ताच्या भूमिकेत आहे. त्यांनी सांगितलं, खेळे ठोकणाऱ्या लोकांना काय सांगितलं की परमेश्वरा यांना माफ कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. तसं आम्ही सांगतो की हे कोणाला मत देतात आणि काय घेतात ह्याचं त्यांना कळत नाही आहे. आता ते आम्ही जर नाही तर मग जे काही 2-5 हजार देत आहेत ते तरी त्यातली तरी कुठे द्यायचे मत, म्हणूनच आम्ही. अच्छा, जे कळ तुमच्या विचारांचे आहेत एवढे लोक त्यांना तरी हे मिळालं पाहिजे. आतापर्यंत म्हणजे जयंत पाटलांचं जे तुमच्याच तालुक्यातले आहेत, तर तुमचं त्यांचं असं कधी त्यांनी तुम्हाला कधी ऑफर दिली का या तुम्ही राष्ट्रवादीमध्ये किंवा त्यांच्यासोबत, तर ती तुमची त्यारी होती का? नाही बा, मी त्यांना ज्यावेळेला सोडलं त्यावेळेलाच त्यांना कळालं ते मी सोडून जाऊ नये, त्यांच्या बरोबर मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून ज्या काही त्यांनी विनवण्या केल्या
त्या सगळ्या त्यांच्या लक्षात आहेत ना, त्याच कशालाच मी बळी पडत नाही. तर आता नंतर बळी पडणं शक्य नाही, त्यामुळे ते माझा नाद सोडून काम करतात. त्यामुळे त्या अर्थाने ती उपद्रव क्षमता आपण मॅनेज करू शकू. नाही, उपद्रवच नाही ना आमच्याकडे. कुठं मत किती पडतात आम्हाला, आम्ही काय असं त्यांना हरवण्याच्या क्षमतेच्या नाहीच आहे. सर्व पक्ष एकत्र होऊन ज्यावेळेला मला त्यांनी पाठिंबा दिला, की मग अशी जे तुम्ही म्हणला की भाजप सेनेला आम्ही पाठिंबा दिला, त्यावेळेला वाळव्याची जागा आम्हाला त्यांनी दिली. आता का दिली असेल भाजप सेनेने? जयंत पाटलांच्या विरोधात निवडून येत नाही तरी देऊन टाका अशी जागा त्याला. पतंगराव कदमांच्या विरोधातल्या आम्हाला दिली. अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या 8 जागा त्यांनी आम्हाला दिल्या होत्या. किती सालची गोष्ट ही असेल, साल नाही मला आठवत, पण 2004च्या आधीच्या आधीची. बरोबर. तर त्या निवडणुकीमध्ये सर्व विरोधकांनी मला मदत केली आणि अगदी प्रामाणिकपणे. म्हणजे त्यांनी विरोधी डमी सुद्धा अर्ज कोणी भरले नाही आणि सरळ सरळ एकाच एक लढत होती. त्यावेळेला मी अर्ज मागे घ्यावा ही खटपट त्यांनी केलेली होती जयंत पाटलांनी, पण मी काही त्याला बळी पडलो नाही. त्यांनी माझा अर्ज छाननीत काढून टाकायचा असाही प्रयत्न केला. त्यावेळेला जे प्रांत होते निवडणूक अधिकारी त्यांनी सांगितलं की मी दादानी जर सांगितलं की निवडणुकीत माझा अर्ज काढा, मी काही तक्रार करणार नाही, तर काढेन, अन्यथा मी काही काढणार नाही. पण ते माणूस काय करेल माझं मला सांगतात. मी कॅमेरा समोर या गोष्टी सांगतो, हे सगळ्या घडलेल्या गोष्टी. आणि मग त्यांनी सांगितलं की दादा जर मान्यता देत नाहीत काढून टाकायला अर्ज छाननीत बाद करायला, तर मी काही करणार नाही. म्हणजे इतके प्रयत्न करून झालेत, पण मी लढलो. मग त्या वर्षी मात्र आम्हाला चांगले 50-55 हजार मतं मला पडली ती त्यांच्या विरोधात. बरोबर. ओके. जेव्हा म्हणजे सांगलीमधलं एक आंदोलन होतं, जेव्हा अशोक कामटे SP होते, तेव्हा एक फार मोठं आंदोलन झालेलं होतं आणि त्याचं नेतृत्व आमच्याकडे होतं, तुमच्याकडे. आणि पोलिसांनी मोठा अत्याचार केल्याचा तेव्हा मोठा आरोप झालेला होता. तर ती घटना तुम्हाला काय आठवते ती? त्यावेळेला काय झालं की मौजे डिग्रज एक आमचं चळवळीचं केंद्रच होतं. तिथं जयपाल फराटे आमचे एक नेते होते आणि त्यांना अटक करण्यासाठी म्हणून पोलीस गेले. गावातल्या लोकांनी ते परत पाठवले. नंतर एक 10-15 पोलीस गेले, अरे तुम्हाला बोलवलं SP भेटायला चला. ते काही भेटले नाहीत आणि गावकऱ्यांनी त्यांनाही हकललं आणि याचा राग मनात धरून त्या पोलिसांनी ही कारवाई केली की गावाला जरा धडा शिकवला पाहिजे. आणि म्हणून रात्री 200-400 पोलीस दारू पिऊन तर्र होऊन अशा पद्धतीनं घरादारात घुसून, म्हणजे घराचे दरवाजा उघडत नाही तर पत्र्यावर चढून वरचे कौलं काढून खाली उतरून दरवाजे उघडून अशी मारहाण केली. ते अमानुष मारहाण केलेली होती लोकांना त्या चळवळीत. केवळ शेतकरी चळवळीचं गाव आहे आणि शेतकरी चळवळीचे सगळे लोक आहेत. तर काँग्रेसवाल्यांच्या, कारखानदारांचा, सगळ्या पोलिसाला, सत्याला आम्ही एक आव्हान देतोय असं झालेलं होतं. एवढंच गाव आणि ते गाव आपल्याला ऐकत नाही काय, त्याला हिसका दाखवू असं म्हणून त्यांनी ती कारवाई केली. अच्छा. पण असे अनुभव जसे वाईट जसे अनुभव तसे चांगले अनुभव कधी आले प्रशासनाकडनं, पोलिसांकडनं? चांगले अनुभव हे आम्हाला या आंदोलनामध्ये आले. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की पोलिसांनी, कलेक्टरनी, म्हणजे कामटे साहेब असताना, त्याच्यानंतरचे पुन्हा म्हणजे आमच्या म्हैसकर मॅडम असताना, भारंबे SP असताना आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला यांनी कायदेशीररित्या चांगली मदत केली. अच्छा. की प्रशासनाने कारखानदारांना सांगितलं की कायदा तुमच्या बाजूने नाही, कायदा आंदोलकांच्या बाजूने, आम्ही आंदोलकांच्या बाजूने राहणार. कृष्णप्रकाश सारखे SP होते, त्यांनी आपल्या पोलिसांना सांगितले कुछ भी करने दो, इनसे अच्छे लोग कोई नहीं है, ये सबसे अच्छे लोग यही है. म्हणजे हे आमचं कौतुक आहे. म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने SP भारंबे असतील किंवा कृष्णप्रकाश असतील, कलेक्टर मनीषा म्हैसकर असतील किंवा आमचे चव्हाण साहेब होते, ते होते, असे अनेक, राजेंद्र चव्हाण होते. या सगळ्या मंडळीने कायदा आमच्या बाजूचा आहे, आम्हाला मदत केली. अच्छा. कारखानदारांच्या दबावाखाली गेले नाही. अच्छा. जेव्हा शेतकरी संघटनेमध्ये आपण मोदी सरकार आल्यानंतर म्हणजे अनेकांना शेतकऱ्यांना उत्पादन काय जे दुप्पट होईल असं सांगितलेलं होतं.
तर या मोदी सरकारच्या कामगिरीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? मोदी हे अत्यंत लबाडग्रस्त निघाले. म्हणजे जे बोलले त्याच्यातलं काही केलं नाही. म्हणजे 14च्या निवडणुकीमध्ये आम्ही आता त्याच्या आधीपासून चळवळीत आहोत. लक्षात घ्या, 2006ला 2004ला डॉक्टर एम एस स्वामीनाथन समिती स्थापन झाली आणि 2004ला मनमोहन सिंगांचं सरकार होतं. 6ला स्वामीनाथननी 2 वर्षात अत्यंत अभ्यासपूर्ण असा अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये जे होतं की त्याचे मुख्य सूत्र होतं की या सगळ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या भाव न मिळाल्यामुळे होत आहेत, तर सरकारने उत्पादन खर्चाचा 1.5 भाव द्यावा, म्हणजे यांच्या सगळ्या गरजा भागतील आणि या आत्महत्या करायची थांबतील. आता हा जो अहवाल होता 2006ला सरकारला मिळाला. 2014 पर्यंत म्हणजे त्याच्यात अर्थमंत्री कोण होतं आणि आता कृषी मंत्री कोण होतं, तर पवार साहेब होते, पंतप्रधान स्वतः मनमोहन सिंग होते. पण हा 6 ते 14 8 वर्षाचा कालावधी काही याच्यावर कारवाई झाली नाही. आणि त्या काळात आम्ही 2006ला अहवाल आल्यानंतर 9ला रिट पिटिशन दाखल केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये की या सरकारला अहवालाची अंमलबजावणी करायला सांगावं. तर काँग्रेसच्या सरकारने तारीख पे तारीख करत 14 पर्यंत काही निर्णय दिला नाही त्याच्यावर. आता काय झालं की त्या पिटिशन मध्ये आम्ही पिटिशनर असल्यामुळं सतनाम सिंग बेरू त्यावेळेला ज्या सिपाचे अध्यक्ष होते, आता मी त्या सिपाचा अध्यक्ष आहे, तर त्या सतनाम सिंग बेरूंच्या सहीने आमचं हे पिटिशन होतं. आम्ही तिथं सुप्रीम कोर्टात लक्ष देऊन होतो. आता तुम्हाला सांगतो की 14 पर्यंत काँग्रेसने तारीख पे तारीख केलं आणि या गोष्टीचा फायदा मोदींनी घेतला. हे जे पिटिशन केलं शेतकऱ्यांनी ते आज तागाय त्यांनी काही अंमलात आणलं नाही किंवा डॉक्टर एम एस स्वामीनाथनचा अहवालाचा अंमलबजावणी केली नाही. जर लोकांनी मला दिल्लीची सत्ता दिली तर मी स्वामीनाथन समितीचं नाव नाही त्यांनी घेतलं, पण उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव देईन अशा पद्धतीचा मॅनिफेस्टो तयार केला त्यांनी. त्या मॅनिफेस्टोवर आम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला किंवा आता नवीन माणूस येतोय आणि शेतकऱ्यांना 1.5 भाव द्यायचं, स्वामीनाथन समितीची अंमलबजावणी करायचं ठरवतोय, तर आपण त्यांना मदत करायला काय हरकत नाही लोकांनी. आता ते सत्तेवर आले, ते बाकीचे काही जरी त्यांनी आश्वासनं दिली असली तरी माझ्या मते देशभरातील शेतकऱ्यांनी त्यांना मतं दिली. कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत त्यांचं जे काही बहुमत झालं, कधी नव्हे एवढं पूर्ण बहुमत आलं त्यांचं, तर हे आलं त्याचं कारण हे स्वामीनाथन समितीचा अहवालाचा अंमलबजावणी करू असा. आता 14चं सरकार झालं त्यांचं, 15 पर्यंत आम्ही वाट बघितली, पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टात अर्ज टाकला किंवा हे पिटिशन आमचं पेंडिंग आहे. आता सरकार बदललंय, सरकारचा जाहीरनामा आम्ही कोर्टाला दिला की या जाहीरनाम्यात त्यांनी म्हटलं की आम्ही 1.5 भाव देऊ, तर सरकारला आठवण करून द्या की तुम्ही 1.5 भाव दिला नाही अजून. त्यांनी 1 वर्ष केलं त्यांचं, पुढच्या वर्षी तरी द्यायला सांगा. सरकारला सुप्रीम कोर्टाची नोटीस गेली, इतकी तत्परता मोदींची दाखवली की ते पहिल्याच तारखेला त्यांनी ऍफिडेव्हिट फाईल केलं सरकारच्या वतीने की आम्ही असे भाव देणार नाही म्हणून. इट विल डिस्ट्रक्ट द मार्केट. म्हणजे इतकं धडधडीत खोटं आणि खोटं बोलण्याला जे धैर्य लागतं जे त्यांच्याकडे मोठं आहे की त्यांनी लगेच खोटं बोलले. जे आपण जाहीरनाम्यात म्हटलेलं होतं ते सुप्रीम कोर्टात त्यांनी असे भाव आम्ही देणार नाही, इट विल डिस्ट्रक्ट द मार्केट असं त्याच्यामध्ये लाईन घालून दिली आणि तो विषय क्लोज झाला आमच्या दृष्टीने. सुप्रीम कोर्टाने आमचा फेटाळला किंवा बहुमताने निवडून आलेलं सरकार आहे आणि त्यांनी नाही देत म्हणून सांगितलं. आता पिटिशन पुढे चालवण्यात अर्थ नाही. अच्छा, पण आता सध्या जी कांदा निर्यात बंदी आहे, साखर इथेनॉल बंदी आहे, त्यांच्या धोरणाला धरणच आहे. ते भाव देणार नाही म्हणून सांगितलं त्यांनी आणि भाव तर देत नाही, पण भाव मिळत असतील बाजारात तरी ते भाव पाडण्याचं काम करतात. आता मोदी सरकारनं जे कृषी प्रणयन कायदे केलेले होते, जे क्रांतिकारक होते, मार्केट तुम्हाला जसं खुलं पाहिजे होतं त्या पद्धतीचे, तरी शेतकऱ्यांनी त्याला काय विरोध केला? ते कायदे हे अत्यंत खोडसाळ मनाचे कायदे होते. ते वरवर दिसत होते की शेतकऱ्यांच्या फायद्याचे. आता त्यातला कायदा की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मगाशी मी उल्लेख केला, त्याच्यातनं शेतीमाल वगळण्याचा होता. आता हा चांगला होता, पण त्यातच लिहिलेलं होतं खाली की जर का 4-5 पट 2 पट भाव झाले
तर आम्ही पुन्हा हा कायदा लागू करू. म्हणजे काय, 5 रुपयाचा कांदा 10 रुपये झाला की पुन्हा कायदा लागू करू. मग कायदा रद्द केला असं याला काय अर्थ राहिला का? अच्छा, असेच सगळे कायदे होते. मार्केटिंगचा जो होता पण की बाजार समित्या मुक्त, बाजार समित्या मुक्त. मग बाजार समितीमध्ये माल घातला किंवा बाहेर घातला, काय भावाने घालायचा? याचा 1.5 भाव तर तुम्ही देत नाही. आणि बाहेर घातला काय ना आत घातला काय, तुम्ही जर देशाच्या बाहेर जाऊ देत नाही ना. बाहेर म्हणजे कुठं? आमचं म्हणणं तेच होतं की त्याच्यात लिहा ना आउट ऑफ नेशन. तसं नाही, आउट ऑफ मार्केट कमिटी, आउट ऑफ मार्केट यार्ड, एवढं करून काय फायदा नाही फरक. बाजारातले जे व्यापारी आहेत त्याच्यापेक्षा बाहेरचे व्यापारी किती फरक देणार आहेत आम्हाला? म्हणजे हे कायदे दिसायलाच चांगले दिसत होते. आता जमिनीचं एकत्रीकरण करून कोणाला तरी कॉर्पोरेट सेक्टरने शेती करायची असेल तर त्याला एकत्रित करता येईल, याला कायद्याला आम्हाला योग्य वाटला. पुढं काय लिहिलं होतं त्यांनी, काय डिस्प्यूट तयार झाला तर जायचं कोणाकडं? प्रांत लेवलच्या एसडीओ ऑफिसरकडे. कोर्टात का जायचं नाही? एसडीओ ऑफिसरला कशाला नेमला? म्हणजे पुन्हा हे सगळे वादविवाद सरकारने आपल्या हातातच ठेवले ना. या प्रत्येक कायद्यात मोदीचा जो खोडसाळपणा होता तो सगळा स्पष्ट झाला, लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही त्या कायद्याच्या बाजूने किंवा विरोधी गेलो नाही. अच्छा, तुमची तटस्थ भूमिका राहिली तेव्हा. म्हणजे कायदा तर चांगला दिसतो, पण त्याच्या खाली ज्या रेषा लिहिल्यात तुम्ही 2-2 ओळी, त्या सगळ्या त्या कायद्याला नल अँड व्हाईट करून टाकतात ना. काय उपयोग त्या कायद्यांचा? तुम्ही इतकी वर्ष शेतकरी संघटनेमध्ये काम केलं, पण तुमच्या बरोबरचे काही नेते सदाभाऊ खोतांसारखे राज्यमंत्री झाले, राजू शेट्टी खासदार झाले, तुम्हाला काही राजकीय पद मिळालं नाही किंवा सत्ता मिळाली नाही, याचं कधी वाईट वाटतं? मला वाईट नाही वाटत. ते ज्या पद्धतीनं त्यांनी मिळवलं तसं जर का मला मिळवायचं असतं तर त्यांच्या आधीच मी झालो असतो. आता जे मी तुम्हाला प्रोसिडिंग दाखवलं त्याच्यात जे कारखानदारांच्या बाजूने ते बोलतायत ते जर मी स्वीकारलं असतं तर त्यांच्या आधीच मी झालो असतो ना आमदार खासदार. त्याची खंत कधी वाटते का? नाही ना वाटत. उलट मला माझा अभिमान वाटतं की मी माझ्या विचारावर घट्ट आहे. मला ज्या दिवशी लोक निवडून देतील त्या दिवशी मी निवडणुकापासून लांब जात नाहीये, लक्षात ठेवा. लोकांना शहाणं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. ज्या दिवशी लोकांना हे सगळं कळेल की कसं फसवतायत ते कारखानदार आपल्याला, हे राज्य करते, हे आपण निवडून दिलेले आमदार खासदार, तळ्याला तोंड दाखवणं अवघड होईल. त्यांना रस्त्याने फिरता येणार नाही. पण मी आजही ताटमानेने फिरतो. मी हारलो म्हणून कोणी माझा अवमान करत नाही. हा माणूस आपल्या विचारावर घट्ट आहे म्हणतात. ओके, सत्तेच्या गणितामध्ये राजू शेट्टी किंवा सदाभाऊ खोत दोघे अधिक वाकबगार वाटतात की दोघांनी, की कसं आहे दोघांमध्ये? त्याच्या गणितामध्ये हे मूर्ख ठरलेले आहेत, लक्षात ठेवा. काय मिळवलंय नाही? जोपर्यंत त्यांचा वापर होता तोपर्यंत त्यांना वापरून घेतलेला आहे. म्हणजे मी वाईट शब्दात बोलतोय की यांचा वापर संपल्यानंतर यांची हकालपट्टी झालेली आहे. जे कायदे शेतकरी विरोधी करायचे होते, शेतकरी नेता म्हणून तुम्ही त्याला त्या उद्योगपतीने त्या कारखानदारांनी जवळ केला, खासदारही केलं. आता ते कायदे बदलून झाले, त्यांचं काम झालं आणि मग याच लोकांनी त्यांना पाडलं ना. 14च्या निवडणुकीमध्ये, 9च्या निवडणुकीमध्ये ज्याने निवडून आणलं त्यांनीच 19च्या निवडणुकीत पाडलं का? कोणी दुसरं कोण आलं? मंत्री झाले सदाभाऊ, थेटच मंत्री, आणि नंतर म्हणजे आमदार पण झालं. काहीतरी कारण असेल ना याचं, काय लोकप्रियता दिसली यांची. पण ती गेली कुठं मग? आता तेच देवेंद्र फडणवीस आजही सत्तेत आहेत ना. काय गरज नाही का सदाभाऊंची? आता सदाभाऊंना एक शिक्षण संस्था मिळाली, बरं झालं. पैसा कारभार चालू आहे, पैसा पाणी बरं आहे, त्यांचं त्यांच्या बरोबर आहे. पण तुम्हाला त्याच्यासाठी, मला त्याच्यासाठी हे करायची गरज नाही ना. मी आहे तिथं समाधानी आहे. ओके, आता रवी तुपकर जे आहेत ते स्वाभिमानाचे कार्यकर्ते, ते पण राजू शेट्टीपासून थोडस फरक किंवा एक अंतर ठेवून वागतायत, तर त्याचं कारण काय असू शकेल तुम्हाला वाटतं? त्याचं कारण एकच आहे की राजू शेट्टी हे स्वतःच्या मतदारसंघाने स्वतः कसं कोणत्या तरी पक्षातनं आपल्याला जम बसेल याची खटपट करत असतात. आणि त्याच्यासाठी सगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ते वेठीस धरतात. देवेंद्र भोर जे आमदार होते ते आमदार झाले म्हणजे ते राष्ट्रवादीचेच होते. तिकडनं तिकट मिळत नव्हतं म्हणून ह्यांच्या बाजूने उभे राहिले. आणि असं वाटतं की आमच्या तिकिटावर आले आमचे कार्यकर्ते, ते तसं नव्हतंच.
इथं भालके पंढरपुरात आमदार झालते स्वाभिमानीचे, यांना वाटत होतं ते आमचे, पण ते नव्हतं तसं की सत्तेच्या गणितामध्ये आघाडीच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीच्या लोकांना ज्यावेळेला काँग्रेसच्या माणसालाच तिकीट द्यायची पाळी येते त्यावेळेला आपला एक फांटर तिथं कोणाकडनं तरी उभा करायचा आणि मग ते राजू शेट्टी सोयीचे होते ना, त्यामुळे त्यांच्या तिकिटावर उभे केले. पण ही लवचिकता तुम्ही म्हणता तुमच्याकडे ती लवचिकता नाही नाही, ही लवचिकता काय, मला स्वार्थच साधायचा नाही तिकडं. अशा पद्धतीनं मग मी जिथं होतो तिथंच ठीक होतो ना. मी पक्षीय राजकारणात नव्हतो असं आहे का? मी राजाराम बापूंच्या बरोबर जर काम केलेलं आहे, मला काहीतरी थोडंफार पक्षीय राजकारण कळत असेल. पण याच्यातनं आपल्या शेतकरी समाजाचं हित नाही आहे ना, उलट अहित झालं. राजू शेट्टीने जे खासदारकी मिळवली त्यांनी पैसा पाणी मिळवलं, पण शेतकऱ्यांचं वाट लावली. त्याचं काय, कुठे पैसा पाणी मिळवलं? पुष्कळ जमिनी खरेदी घेतल्यात, पुष्कळ त्यांच्याकडे मालमत्ता झालेली आहे. जे होतं त्याच्यापेक्षा बरेच झालं. ते काही मला त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही, परंतु जे काही होतं त्याच्यापेक्षा प्रचंड मिळवलेलं आहे. तुम्हाला तपासायचं असेल तर मी 7-12 सकट काढून देईन. अच्छा, तर तुमचा हा म्हणजे एकूण जो कल पाहिला किंवा हे पाहिलं तर तुमचा राजू शेट्टीवरती राग आहे असं तुम्हाला? नाही, ज्या लोकांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली त्या सगळ्यांच्या बद्दल माझा राग आहे. माझा सगळ्यात मोठा राग आहे शरद पवारांच्या बद्दल आहे. मी का नाही जात त्यांच्या भेटीला, कधी मला कधी बोलवत नाहीत कधी. त्यांनी फार मोठं नुकसान केलं शेतकऱ्यांचं. दिसताना दिसतं शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी अमुक केलं तमुक केलं, पण त्यांच्या इतकं नुकसान शेतकऱ्यांचं कोणीच केलं. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख. मग हीच तर अडचण हीच आहे हो, की काल जे काही आता तुम्ही राम भक्ती बघितली, मग हे काही राम भक्तांचं काम होतं का? ज्या ठिकाणी शंकराचार्यांनी जायला नकार दिला त्या ठिकाणी जर हे भाजपच्या नावाखाली रामाची भक्ती चालू असेल तर हे जे खोडसाळपण आहे सगळा हाच चालू आहे सगळ्या पक्षामध्ये. दाखवायचं एक आणि प्रत्यक्षात चाललंय एक. तुमचा दुसरा राग कोणावर? पहिला राग शरद पवार, दुसरा राग म्हणजे आता मोदींच्यावर काढायला पाहिजे, कारण तुम्हाला एवढी मोठी सत्ता दिल्यानंतर सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काहीच करत नाही, मग काय करायचं? पण हेच महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल तुम्ही काय सांगाल की महाराष्ट्र सरकारचे कृषी मंत्री तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत कृषी मंत्री? आता तर आहेत धनंजय. बरं, काय किंवा त्याच्या आधीचे कृषी मंत्री गेल्या 10-12 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या एकूण कृषी क्षेत्रात? मी आता कृषी क्षेत्राकडे पाहतो म्हणजे शेतीतलं न कळणारे सगळे कृषी मंत्री झालेले आहेत. म्हणजे मी कोणाला फार टीका टिप्पणी करतो असं नाही, पण त्यांनी मंत्रिपदाचा लाभ शेतकऱ्यांच्यासाठी काहीच केला नाही. अब्दुल सत्तार होते, काय केलं? मुंडे साहेब आहेत आता धनंजय, काय केलं? शेतीसाठी काय करायला पाहिजे हेच त्यांच्या लक्षात नाही आहे. ओके. शेतकऱ्यांना जे मोदी सरकारचं जे दर 3 महिन्यात 2000 रुपये मिळतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते काय पैसे, तर या मदतीबद्दल तुमची काय भूमिका आहे की अशी मदत योग्य आहे की केवळ? मी तुम्हाला सांगितलं की आम्ही शरद जोशींच्या तालमीत तयार झालो. त्यांची घोषणा होती भीक नको घेऊ घामाचे दाम. म्हणजे 12,000चं सोयाबीन 4,000वर आणायचं, क्विंटल माग 8 आणि 4 12 8,000 रुपये क्विंटल माग नुकसान करायचं आणि त्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये द्यायचे. हे शहाणपणाचं गणित आहे का? त्याच्यामध्ये काय मिळतं शेतकऱ्यांना? काय फायदा आहे शेतकऱ्यांचा? म्हणजे भिकाऱ्यांना भीक देण्याचं हे जे हिटलरच्या आणि त्या कोंबडीची गोष्ट सांगतात तसं मोदींनी म्हणजे सगळे पंख छाटले आमचे शेतकऱ्यांचे, आणि आता त्यांनी 4-4 दाणे टाकतात त्याच्या मागे लोक धावतायत. एवढंच. ओके. अशी मदत शेतकऱ्यांना नको जर त्यांना तुम्ही म्हणता त्यांच्या पिकाला त्यांचा घामाचा दाम द्या, पिकाचा भाव द्या, त्यांचे निर्यात बंद काढा, ते तुम्हाला पैसा पुरवतील सरकारला. शेतकरी नेत्यांना आक्षेप घेतला जातो की तुम्हाला काय कारखाना काय चालवायचं कळत नाही, तुम्हाला दूध चालवायचं संघ चालवायचं कळत नाही, तुम्ही नुसतं भाषण ठोकता, आंदोलन करता. तर तुम्ही कधी असा हा प्रयोग करून पाहिलाय का? ह्याच्यामध्ये पहा, मी स्वतः दूध सोसायटीतलाच पुढारी आहे. मी कॉलेज संपल्याबरोबर मी दूध सोसायटी काढली, फार चांगल्या पद्धतीने चालवली, आणि सुदैवाने मला फार चांगल्या लोकांचा सहवासही लावला. त्यावेळेला शिवाजीराव निलंगेकर पाटील, हे तुम्हाला मी खास सांगतो, तुम्ही दुधाचा विषय काढला, दुग्ध विकास मंत्री होते, आणि
कैलासवासी गणपतराव देशमुख आणि कैलासवासी राजारामबापू पाटील हे विरोधी पक्षातले आमदार होते. या दोघांनी दुधाचे भाव ठरवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, आंदोलन करायचं तयारी चालवली. आणि जे दुग्धविकास मंत्री होते आपले निलंगेकर पाटील, तर त्यांनी सांगितलं आंदोलन करू नका तुम्ही आणि आम्ही बसून काहीतरी याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढू. आणि त्या बैठकीमध्ये आमच्या तालुक्यातल्या दूध संघाचा मी त्यावेळेला संचालक होतो. राजारामबापू पाटलांनी मला खास करून बोलवलं होतं की नवीन संचालक आहे, तुला यातली माहिती व्हावी. आणि असं राऊंड टेबल प्रत्येकाच्या समोर माईक असलेल्या सभेमध्ये मी पहिल्यांदा त्यावेळेला भाषण केलं लक्षात. आणि त्यावेळेला दुधाचा उत्पादन खर्च कसा काढावा याच्याबद्दल सखोल चर्चा होऊन आजही ते महाराष्ट्र सरकारकडे प्रोसिडिंग तयार आहे. त्याचा जर का हिशेब केला तर म्हशीच्या दुधाचा दर जवळजवळ 80 रुपयावर जाईल आणि गाईच्या दुधाचा दर 60 रुपयावर जाईल. आता राहुरी विद्यापीठाने ते सगळ्यांनी काढून दिलेले, तसे सोलापूरच्या ऍग्रिकल्चर ऑफिसरनी पण काढून दिलं. पण आता ते कुणी द्यायचं नावच काढत नाही. म्हणून आमची मागणी जी आहे ते दुधाचा आणि म्हशीच्या आणि गाईच्या दुधाचा दर जर असेल तर म्हशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव 1 लिटरचा द्या आणि गाईच्या 1 लिटर दुधाला 1 लिटर डिझेलचा भाव द्या, तरच ते मेळ बसणारे, अन्यथा बसत नाही. पण राजू शेट्टी त्याच्या उलट नेमकं करतात. इथे 27 रुपयाचा GR काढला देवेंद्र फडणवीसच्या सरकारने, त्याच्यावर त्यांनी 28-32 मागायचं, तर त्यांनी सांगितलं की 20 रुपये दूध संघाने द्यावे आणि 5 रुपये सरकारने अनुदान द्यावं. म्हणजे कशा दूध संघाच्या बाजूने करतात आणि शेतकऱ्याच्या अन्नात माती घालवतात बघा. ते 5 रुपये सरकारी अनुदान आज तागात मिळालं नाही आणि याचा फरक आहे 8,000 कोटीचा. शेतकऱ्यांना द्यायचे किती पैसे आता सरकारने किंवा दूध संघाने? 8,000 कोटी. ते देत नाहीत. आणि पुन्हा सदाभाऊ खोतने आंदोलन केलं आणि पुन्हा 5 रुपयाच अनुदान काढलं. सरकारी अनुदान म्हणजे शेतकऱ्यांना पोहोचत नाही, सरकारी तिजोरीवर डल्ला मारायचा आणि दूध संघाने या पुढाऱ्याने वाटून खायचं, असं हे गणित आहे. या सगळा देश बुडव्यांचा धंदा आहे. या धंद्यात आम्हाला कसं जाऊ वाटेल सांगा बरं. माझा प्रश्न असा होता की तुम्ही असं एखादी डेअरी चालवावी किंवा चालवली म्हणून सांगितलं मी चालवली त्यावेळेला. आजही माझी चालू आहे डेअरी आणि मी दूध घालतो ते चितळे डेअरीला घालतो. यांच्या राजारामबापू दूध संघाला घालत नाही माझ्या गावातलं दूध, माझ्या घरातलं दूध. माझ्याकडे आता 30 जनावर आहेत, तुम्ही येऊन बघा. 50-60 लिटर माझं दूध आहे, पण तेवढं मी चितळेकडे पाठवतो, यांच्याकडे देत नाही. चितळे काय भाव देतात? त्याच बरोबरच देतात. तो का जास्त देईल? त्यालाही धंदाच करायचा ना. पण या लोकांनी जर शासकीय मदतीवर यांच्या डेऱ्या उभ्या आहेत तर ह्यांनी जास्त द्यायला नको का? हे देत नाही आहेत आता. आणि ते जे मी निलंगेकरांचं कमिटीचं उदाहरण दिलं त्याच्यामध्ये बापूंनी, गणपतराव देशमुखनी, आम्ही लहान होतो, पण या लोकांनी जे काही काम केलं ते फार चांगलं करून ठेवलेलं आहे. तुम्हाला म्हणजे दीपस्तंभ जसे असतात तसं ते दिशादर्शक आहे. त्याचा नाही अभ्यास करत कोणी, बघत सुद्धा नाही त्याच्याकडे कोणी आज. ओके, अच्छा. तुम्ही म्हणजे जेव्हा हे शेतकरी सगळे कायदे आले तर त्याच्यामध्ये कम्युनिस्टांचा एक मोठा रोल होता त्या कायद्यांना विरोध करण्यामध्ये, आणि शेतकरी संघटनेची भूमिका थोडी खुल्या अर्थकारणाची आहे, या अर्थ असा अर्थ करण्याची. तर त्या मुद्द्यावरती कम्युनिस्ट आणि शेतकरी संघटना एकत्र कशी काढली? म्हणजे तुमचं म्हणजे दोघांचे आम्ही कुठं आलो नाही, पण देशभरातल्या शेतकरी संघटना जे काही कमिटेड लोक आहेत की आता टिकेत आहेत किंवा काय आहेत, त्यांना सरकारी धोरणातच असावं, खुलेकरणाला त्यांचा विरोधच आहे. अच्छा, तुमचा तसा विरोध नाही खुल्या आम्ही उलट खुलेकरणाची मागणी करतोय. बरं, खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, दुसरं काही सरकार करू शकत नाही. बाजाराचाच भाव मिळतो. तुम्ही सरकारने भाव द्यायचं नाटक करू नका. सरकार हे भाव पाडण्याचं नाटक करतं. अच्छा, देण्याचं. हे जेव्हा तुम्ही खुलं अर्थकारण जेव्हा ग्रामीण भागामध्ये समजावून सांगता तेव्हा ते शेतकरी तुम्ही कशा भाषेमध्ये समजावून सांगता? म्हणजे आता शेतकरीच आम्हाला समजावून सांगतात की बघा आमच्या कांद्याचा दर जरा वाढत आला तर लगेच यांनी निर्यात बंदी लावली. आता हे लोकांना कळायला लागले की निर्यात बंदी येते म्हणजे आपल्या नुकसानीसाठी येते, फायद्यासाठी येत नाही. आता साखरेचे दर 40 रुपयाकडे चालले जागतिक बाजारात, लगेच निर्यात बंदी लावली. गव्हाचे भाव 2500-2600, पण ते रशियाच्या आणि
त्या युक्रेन. युद्धामुळे युक्रेनच्या झाले, तर इथं लगेच त्यांनी निर्यात बंदी केली, स्टॉक लिमिट लावलं, पुन्हा 8 रावा मैदा निर्यात होत होता त्याच्यावरही बंधन घातलं. म्हणजे भाव पाडण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडतात, हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं आता. तर या भूमिकेतून शेतकरी ज्यावेळेला एकसंघ, आता विरोधी तयार झाले, पण त्यांना अजून नेमकं कुठं बटन दाबायला पाहिजे हे अजून लक्षात येत की त्यांना योग्य पर्याय अजून सापडत नाहीये. नाही. पर्याय आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, पण त्यांना असं वाटतं की मग भाजप नाही, मग राष्ट्रवादी, मग नाही तर शिवसेनेचे बरे करतील. आता या सगळ्यांचं बघून झालंय, आता मला वाटतं की आमच्याकडे येतील. दादा, तुम्ही एसएमपी साठी फार आग्रह दिसता, पण एसएमपी आणि एफआरपी मध्ये नक्की काय कायदेशीर फरक आहे? एसएमपीचा कायदा हा 2 पिकासाठी झाला, ऊस आणि ताग याच्यासाठी. आता एसएमपी मध्ये तरतूद अशी होती की जर ऊसाचा भाव 14 दिवसात त्यांनी दिला नाही तर थेट फौजदारी त्यांच्यावर होत होती, त्यांच्या हातात बेड्या बसत होत्या. या एफआरपीच्या कायद्यात ते काढून टाकलेलं आहे. तरतूद काय ठेवली तर कलेक्टरनी रेव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट RRC काढून द्यायचं. ते रेव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट कलेक्टरकडे जातं, कलेक्टरला म्हणजे साखर आयुक्तांनी काढून द्यायचं आहे, आणि कलेक्टरकडे गेल्यानंतर कलेक्टरने ते ज्या तालुक्यात कारखाना असेल त्या तालुक्याच्या तहसीलदारला द्यायचं, आणि तहसीलदारने त्या कारखान्याची मालमत्ता जप्त करणं, विक्री करणं आणि मग शेतकऱ्यांचे पैसे देणं, ही अत्यंत लांबलचक अशी 3-3, 4-4 वर्ष चालणारी प्रक्रिया सुरू झाली. आणि एवढा वेळ शेतकरी थांबू शकत नाही, त्यांना पुढची पिकं घ्यायची असतात, शेती करायची असते, आणि अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडालेले आहेत. तर हे तरतूद जी एसएमपीच्या कायद्यात फौजदारीची होती ती एफआरपीतनं काढून टाकली, आणि हे केवळ कारखानदारांच्या भल्यासाठी केलेलं आहे. ओके. आणि शेतकऱ्यांच्या तोट्यासाठी. पण जे एफआरपी जे कारखाने देऊ शकत नव्हते त्या अनेक कारखान्यांना मध्यंतरी, म्हणजे मोहिते पाटलांचा कारखाना असेल किंवा इकडे संग्राम थोपट्यांचा कारखाना असेल, त्यांना गव्हर्नमेंटने मोठी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मोठा निधी पण दिलेला आहे. तर या निधीचं पुढे काय होतं मग? हे पहा की शेतकऱ्यांच्या नावावर आज कारखानदारांना किती पैसे दिले त्याचा जर हिशेब करायला गेलं तर त्याच्यातलं काहीच आमच्याकडे येत नाहीये, आणि याचा फायदा फक्त कारखानदारांना होतोय. कारखानदार हे आमदार आणि खासदार असल्यामुळं सरकार त्यांच्या शब्दावर चालतंय, आणि त्याच्यामध्ये आमचं नुकसान होतंय, लक्षात घ्या. तर महाराष्ट्रातले राजकारण आणि कारखानदारी हे एकत्रित चाललेलं आहे. शेतकऱ्यांचे एकच शेतकऱ्यांना विनंती करे की कारखानदार मंत्री होणार नाही, आमदार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यांनी ते कारखान्याचंच काम करावं. त्याला राजकारणात पाठवण्यामध्ये. आमच्याकडे जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आले होते, त्यांची आम्ही मुलाखत घेतली होती, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की कारखानदार आणि सहकार आणि राजकीय नेतृत्व दोन्हींची विभागणी झालेली होती. तशी ती आता विभागणी नाही, सगळं सरमिसळ सगळं झालेलं आहे. म्हणजे नेत्यांचेच कारखाने आणि कारखान्याचेच आमदार, तेच कारखानदारच सरकार चालवत आहेत. आणि आता सरकार कोणाचं जरी आलं, म्हणजे आता भाजपाचं किंवा देवेंद्र फडणवीसचं हे नावालाच दिसतंय. देवेंद्र फडणवीस मागे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आमच्याशी त्यांनी बोललेले होते, आम्ही त्यांना समर्थन दिलेलं होतं. मी त्यांच्या तोंडावर सांगायला तयार आहे. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील हे सहकार मंत्री होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही सरकार आलं की 2-3 बैठकीतच हे अंतराचाट काढून टाकतो. अच्छा, त्यावेळेला त्यावेळेला सांगितलं 2014-17 पासून याच्या मागे आहे की अंतराचाट काढून टाका म्हणून. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, मग का नाही काढलं? हे सगळे लबाड बोलतात. हो, यांना फक्त आमदारांचं संख्याबळ पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा मुख्यमंत्री ते झाले, सहकार मंत्री हे झाले, तरी सुद्धा माग जे काही होतं ते कारखानदार आमदार खासदार होते त्यांना पाठिंबा द्यायला. काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, उघडच राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यावेळेला तर ते 105च होते. बरोबर, 122 म्हणजे आता 122, त्यावेळेला 105 वर राष्ट्रवादीच्या लोकांनी निकाल बघता बघताच शरद पवारने सांगितलं की आमचा बिनशर्त पाठिंबा आहे. आता शरद पवार साहेबांचं धोरण असं आहे की जिनपिंगचं जरी सरकार आलं दिल्लीला तरी माझ्या कारखानदारीला हात लावू नको, बाकी तुला काय करायचं ते कर, असं आहे. त्यांना ते कारखानदारीच्या पलीकडे काही बघायचंच नाही. प्रत्येक कारखानदाराला असं वाटतं की आमदारकी गेली तरी आपलं कारखाना राहिला तर आमदारकीपेक्षाही पुष्कळ याच्यामध्ये चांगलं चालू शकतं आपलं. रघुनाथ दादा, धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आलात, लेट्सअपला छान मुलाखत दिली, अनेक विषयांवरती तुम्ही गप्पा मारल्या.
चांगली संधी दिली, तुम्ही आमचे विचार व्यक्त करायला मी आभारी आहे आपला. तर यापुढेही आपण लेट्सअपचा हा संवाद पुढे जेव्हा संधी मिळेल तेव्हा चालू ठेवूया आणि पुन्हा एकदा धन्यवाद.